व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हा सर्वांना एक इन्फॉर्मेशन शेअर करेल. जसं आपण MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा कॅटेगरी वाईज कॅटेगरी रँक आणि SML नुसार 100% खात्रीशीर ऍडमिशन होणार की नाही होणार हे गॅरंटेड सांगू शकतो. तसं आपण कुठल्याही प्रकारे BDS, BMS, BHMS फिजिओथेरपी या कोर्ससाठी हाच कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ 95% किंवा 99% सेम असेल असं नाही सांगू शकत. त्याचं मेन रिझन हेच आहे की जे मुलं काउन्सिलिंग करत आहेत ना त्यामध्ये काही मुलं असे की ज्यांना चांगलं गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळतं पण ते BMS कॉलेज घेत नाहीये, ते फक्त MBBS ची चॉईस फिलिंग करतील. जर त्यांना 4th राऊंड पर्यंत किंवा लास्ट राऊंड पर्यंत MBBS गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट भेटलं तर ठीक आहे, ते डिग्री कंटिन्यू करतील. जर त्यांना अलॉटमेंट नाही झालं तर त्यांचा नीटचा स्टडी चालू असतो, ते ड्रॉप करून नेक्स्ट इयर परत एक वेळेस एक्झाम देतील. किंवा काही मुलं असे पण आहे जे की कन्फ्युजन मध्ये ड्रॉप करू की BMS करू, तर बरेच मुलं काउन्सिलिंग केली म्हणून BMS चं कॉलेज फर्स्ट राऊंड पासून 3rd राऊंड पर्यंत म्हणजेच कट ऑफ डेट येत नाही तोपर्यंत बुक करून ठेवतील. ज्यावेळेस कट ऑफ डेट येईल, पेनल्टी लागू होईल ना, तर त्यावेळेस बरेच मुलं जे आहेत ते BMS चे ऍडमिशन चांगल्या कॉलेजमधलं गव्हर्नमेंटचं कॅन्सल करून ड्रॉपला पण जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण गव्हर्नमेंट BMS असेल, प्रायव्हेट BMS असेल, BHMS असेल किंवा BDS असेल ना, तर ह्यांचा 95% ते 99% पण एक्सपेक्टेड कट ऑफ कॅल्क्युलेट करू शकत नाहीये. पण मी आज जो तुम्हाला SML नंबर आणि कॅटेगरी रँक शेअर करणार आहे ना, प्रत्येक कॅटेगरी मधून तेवढा जर तुमचा SML नंबर कॅटेगरी रँक असेल तर तुम्हाला राज्यामध्ये एक गव्हर्नमेंट BMS कॉलेज 4थ्या राऊंड पर्यंत खात्रीशीर अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. तर पहा, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू कॅटेगरी वाईज कट ऑफ नुसार. जर आपण सगळ्यात अगोदर SC कॅटेगरीचा विचार केला ना, तर SC कॅटेगरी मधून SML नंबर नुसार जर आपण कट ऑफ बघतोय तर जवळपास 19,975 एवढा तुमचा SML येत असेल तर तुम्हाला राज्यामध्ये कोणतं ना कोणतं एक गव्हर्नमेंट BMS कॉलेज जे आहे ते स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट होऊन जाईल. तुमचा कॅटेगरी रँक जर बघितला आपण तर जवळपास 1733 एवढा असेल तर तुम्हाला 4थ्या राऊंड पर्यंत म्हणजे स्ट्रे वॅकन्सी 1 पर्यंत BMS चे गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल. त्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, ST कॅटेगरीचा SML नंबर बघितला तर 31,983 पर्यंत चान्स आहे. 823 एवढा जर तुमचा ST कॅटेगरी मधून जर कॅटेगरी रँक असेल SML लिस्ट मध्ये तर तुम्हाला या ठिकाणी BMS चे एक गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर जर आपण VJ कॅटेगरीचा विचार केला तर VJ कॅटेगरी मधून SML नंबर 15,177 एवढा तुम्ही घेऊन चालू शकता. 425 जर तुमचा VJ कॅटेगरीचा रँक असेल तर तुम्हाला BMS चं 22 पैकी एखादं गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं 4थ्या राऊंड पर्यंत. नंतर जर आपण NTB कॅटेगरीचा विचार केला तर जो आपला रँक जाणार आहे SML नुसार तो जवळपास 19,284 असणार आहे. 330 तुमचा कॅटेगरी रँक असेल NTB मधून तर तुम्हाला एक गव्हर्नमेंट BMS कॉलेज या ठिकाणी 4थ्या राऊंड पर्यंत म्हणजे स्ट्रे वॅकन्सी 1 पर्यंत या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर जर आपण NTC कॅटेगरीचा विचार केला 13,005 पर्यंत तुमचा SML येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतं ना कोणतं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. जर आपण कॅटेगरी रँकचा विचार केला तर 680 एवढा तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड घेऊन चालू शकता. NTD कॅटेगरीचा जर आपण विचार करतोय तर 12,377 पर्यंत तुम्हाला SML नुसार अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल. 520 तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी रँक जो आहे ना NTD कॅटेगरी मधला तो एक्सपेक्टेड घेऊन चालू शकता. त्यानंतर जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC मधून 13,320 SML पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. आणि 3,910 एवढा जर तुमचा OBC मधून कॅटेगरी रँक असेल तर तुम्हाला स्टेट मधून एक गव्हर्नमेंट BMS कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल. नंतर आपण ACBC कॅटेगरीचा विचार केला तर 10,415 एवढा तुमचा SML असेल तर तुम्हाला ACBC मधून BMS चं कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. आणि 1,440 एवढा जर तुमचा कॅटेगरी रँक येत असेल ACBC मधून तर तुम्हाला कोणतं ना कोणतं एक गव्हर्नमेंट BMS कॉलेज राज्यामध्ये अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर जर आपण EWS चा विचार केला तर EWS मधून 19,477 एवढ्या SML नंबर पर्यंत तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. 1,820 एवढा जर तुमचा EWS चा रँक असेल तर तुम्हाला BMS कॉलेजमध्ये कुठं ना कुठं सीट अलॉटमेंटचा चान्स लागून जाईल. नंतर जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर जनरल कॅटेगरी मधून जो तुमचा SML नंबर आहे 12,113 एवढा जर असेल तर तुम्हाला कुठलं ना कुठलं BMS चे गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल. ओपन कॅटेगरी मधून कुठल्याही प्रकारे कॅटेगरी रँक नसतो, कारण ज्या ओपनच्या सीट राहत्या ना त्या सर्व कॅटेगरीसाठी राहतात. समजा एक विद्यार्थी ओपन मधून काउन्सिलिंग करतोय त्याचा रँक आणि एक विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी मधून काउन्सिलिंग करतोय त्याचा रँक, तर त्या राऊंड नुसार जो मुलगा त्या कॉलेजला अप्लाय करेल ना तर त्याच्यापैकी सगळ्या कॅटेगरी मधून जो मुलगा जास्त स्कोर असेल
तर त्यालाच ओपनच्या सीटला अलॉटमेंट केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तो ओपनच्या जागा ह्या कुठल्याही स्पेसिफिक कॅटेगरीला नसून त्या सर्वांसाठी जागा असतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर हा गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ होता 4थ्या राऊंड पर्यंत. त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. 4थ्या राऊंडच्या नंतर आपण चॉईस फिलिंग करू शकत नाहीये. 4थ्या राऊंडला ज्या मुलांनी चॉईस फिलिंग करून ठेवली ना, त्याच मुलांना 5व्या राऊंड मध्ये ऑटोमॅटिक 4थ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग नुसार सीट अलॉटमेंट केलं जातं. त्यामुळे आपण 5व्या किंवा 6व्या किंवा 7व्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी काही सांगू शकत नाहीये. एखाद्या वेळेस जर इनकेस जागा उरल्या आणि कोणीच मुलांनी चॉईस फिलिंग करून ठेवलं नसेल तर त्या कंडिशन मध्ये एकदम कमी रँकवर पण 5व्या किंवा 6व्या राऊंड मध्ये बीएमएसचं गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. मी एक्सपेक्टेड कट ऑफ काढून तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जसं मी वरी शेअर केलं तसं आपण बीएमएसचा किंवा मग बीएचएमएसचा 90-95% एक्सपेक्टेड कट ऑफ नाही सांगू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करणं आहे, तुम्ही काउन्सिलिंग मध्ये भाग घेतलाय, तुम्ही जस्ट क्वालिफाय असाल तरी तुम्हाला एक बीएचएमएसचं कॉलेज बुक करून 3rd राऊंड पर्यंत 100% वेट करणं आहे. किंवा तुम्हाला जर बीएचएमएस करणं नसेल किंवा बीएमएस प्रायव्हेट मधून करणं नसेल तर तुम्ही पूर्ण कॉलेज शेवटच्या राऊंड पर्यंत टाकत राहा. तुम्हाला एखाद्या दिवस या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं आणि तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाही. जर तुमचा काही डाऊट शिल्लक असेल तुम्ही कमेंट करा, आम्ही त्याचा रिप्लाय करून तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल किंवा येणारी प्रत्येक अपडेट डिटेल मध्ये एक्सप्लेन करून हवे असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथे तुम्हाला प्रत्येक अपडेट डिटेल मध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याबद्दल तिथे सविस्तर माहिती नक्की शेअर करू.